आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी बुक माय शोला पत्र लिहिल्याचं पाहायला मिळालं। कारण कुणाल कामराच्या शोचं तिकीट उपलब्ध न करून देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी अशा आशयाचं पत्र दिलेलं आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे। कुणाल कामराच्या शोचे तिकीट उपलब्ध न करून देण्याची मागणी त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी बुक माय शोला अशा आशयाचं पत्र दिलेलं आहे आणि ही मागणी केलेली आहे। आणि आपण पाहिलं की राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखाली अगोदर सुद्धा जेव्हा हे त्यांचं वक्तव्य समोर आलेलं होतं तेव्हा स्टुडिओची तोडफोड त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली होती आणि आता त्यांनी ही मागणी केली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, राहुल कनाल बरेच सक्रिय दिसतात या प्रकरणामध्ये आणि ज्या काही गोष्टी शक्य होतील किंवा ज्या काही पॉसिबिलिटी करता येतील त्या सगळं करताना ते पाहायला मिळत आहेत। काय नेमकं पत्र दिलेलं आहे बुक माय शोला, काय आशय आहे या पत्रात? श्रद्धा, आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून जेव्हा या प्रकरणात आपण राहुल कनाल यांना अग्रेसर असताना पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांची जेव्हा गाणं आलं त्यानंतर खारचा जो आपण जर स्टुडिओ बघितला त्याची तोडफोड झाली, त्यामध्ये देखील राहुल कनाल हे अग्रेसर होते। कुणाल कामरा याचे जे शोज आहेत ते आपण जर बघितलं तर मुख्यतः बुक माय शो वरती त्याचे तिकीट्स अवेलेबल असतात। आता भविष्यात त्याचे अनेक जे शो आहेत त्याचे जे तिकीट्स आहेत ते बुक माय शोने विकू नये असं धमकीवजा पत्र हे कुठेतरी राहुल कनालने बुक माय शोला दिले। बुक माय शो एक तिकीट प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती अनेक जे तिकीट्स आपण बुक करू शकतो। त्याच्यामार्फत आपण बघू शकतो की आता राहुल कनाल पुढे काय करणार जर बुक माय शो यांनी जर तिकीट विक्री चालूच ठेवली त्याकडे आता लक्ष असणार आहे। नाही, बरोबर आहे। बुक माय शो आता याची कशी दखल घेतं त्याकडे सुद्धा लक्ष असेल। पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।